तवळ्यात जळगावकडे जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 65.77% मतदान झाले। चोपड्यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचं 2% अधिक मतदान इथे पाहायला मिळाले। तर रावेरमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचं 1% अधिक मतदान झाले। भुसावळमध्ये सुद्धा महिलांपेक्षा पुरुषांचं मतदान हे 2% अधिक झाले। अमळनेरमध्ये पुरुषांचं आणि महिलांचं 2% अधिक मतदान झालेलं आहे। 40 गावांमध्ये महिलांचं पुरुषांपेक्षा जास्त मतदान पाहायला मिळतंय। अधिक माहिती घेऊयात, मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी आहेत। मंगेश, एकूणच आपण जर बघितलं जळगावमध्ये जे वाढलेलं मतदान आहे ते नेमकं कोणाच्या पारड्यात जाईल असा अंदाज वर्तवला जातोय? नक्कीच प्रज्ञा, खरं तर आपण बघतोय की महायुतीकडून जे आहे खरं तर निवडणुकांपूर्वी ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना असेल त्याचप्रमाणे एसटीचं अर्ध तिकीट असेल, दुसरीकडे उच्च शिक्षणासाठी मुलींना जे आहे ते मोफत शिक्षण योजना असेल, अशा विविध योजना ज्या आहेत त्या लागू करण्यात आल्यामुळे कुठेतरी महिलांची टक्केवारी जी आहे या मतदारात पाहायला मिळालं असतं। तर मत जे आहे ते दावा जो आहे याकरता महायुतीकडनं केला जात आहे। तर दुसरीकडे जे आहे महाविकास आघाडीच्या वतीने जो काही जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता त्यामध्ये खरं तर लाडकी बहीण योजना अंतर्गत जसं महालक्ष्मी योजना जी आहे ती खर्च लागू करून त्या अंतर्गत ज्या आहे महिलांना 3,000 रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं। विविध योजना ज्या आहेत महिलांप्रमाणेच पुरुषांना देखील एसटीमध्ये अधिक सवलती ज्या आहेत त्या देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं। अशा पद्धतीने ज्या महिलांना खरं तर एकत्रित आकर्षित करणाऱ्या योजना ज्या आहेत ते महायुती असेल, महाविकास आघाडी असेल यांच्याकडनं जे आहे आपल्या जाहीरनाम्यात प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या आणि त्याचाच परिणाम जो आहे कुठेतरी महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीवरती झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रामुख्याने जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला, चोपडा आणि रावेर या खरं मतदारसंघामध्ये जो आहे हा पूर्ण आदिवासी बहुल भाग जो आहे, इथे मोठ्या प्रमाणात आदिवासी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या भागामध्ये खरं तर महिलांच्या या मतदानाच्या टक्केवारीत जी आहे ती वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीतच कुठेतरी या ज्या योजना आहे याचा परिणाम जो आहे, याचा प्रभाव जो आहे या मतदानावरती पाहायला मिळालेला आहे। काही ठिकाणी जर आपण बघायला गेलं तर पुरुषांची जी मतदानाची टक्केवारी आहे ती घसरली आहे, मात्र महिलांची टक्केवारी जी आहे ती वाढल्याचं पाहायला मिळते आहे। आणि त्यामुळेच एकंदरीत जे आहे ज्या काही योजना ज्या आहेत त्या महायुती असतील किंवा आता महाविकास आघाडीच्या वतीने जाहीरनामा ज्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत स्वाभाविकच त्याचा काहीसा परिणाम जो आहे या मतदानाच्या टक्केवारीवरती पाहायला मिळतो आहे। प्रज्ञा, नक्कीच, सुरताज धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।